नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में गंगा जमुना रोड पर बीती रात एक सनसनीखेज वारदात ने पूरे इलाके में दहशत फैला दी। पीड़ित युवक अपने दोस्तों के साथ घर लौट रहा था, तभी बालाजी मंदिर के पास कुछ अज्ञात युवकों ने उसे घेर लिया और चाकू के नोक पर उससे 20,000 रुपए लूट लिए। पीड़ित युवक ने तत्काल लकड़गंज पुलिस थाने में पहुंचकर शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने छानबीन करते हुए आरोपी नाबालिग को घर से बरामद किया। इस वारदात का सबसे चौंकाने वाला पहलू यह है कि इस पूरे मामले की मास्टरमाइंड एक महिला निकली, जिसे पुलिस ने हिरासत में ले लिया। आरोपी नाबालिग की गिरफ्तारी के बाद खुलासा हुआ कि वो यह अपराध अन्य 2 आरोपियों के कहने पर करता था। पुलिस ने नाबालिग को उसी के घर से पकड़ा। लकड़गंज पुलिस मामले की गंभीरता को देखते हुए तेजी से कार्रवाई कर रही है, लेकिन फरार आरोपियों की गिरफ्तारी बाकी है। इस वारदात ने क्षेत्रवासियों में भय का माहौल पैदा कर दिया है। लकड़गंज पोलीस स्टेशन अंतर्गत गंगा जमुना वस्ती सिमेंट रोड बालाजी मंदिर या ठिकाणाहून फिर्यादी नामे रवी रामहरी गणगोई वय वर्ष 27 हा त्याच्या मित्रांसोबत सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात असताना त्याला अज्ञात 3 व्यक्तींनी थांबवले व त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले 20,000 रुपये लुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी आरोपी पळून जात होते त्यावेळी फिर्यादी त्यांच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यामध्ये एक आरोपी एका घरात प्रवेश करताना त्यांना दिसला व त्या ठिकाणी ते गेले असता त्या ठिकाणी सदर गुन्ह्यात सहभागी असलेले व ज्यांच्या आदेशावरून ही मुले काम करत होती अशी अफसाना धनीराम धनावत वय वर्ष 40 व तिचा साथीदार रवी श्रवण कैकाडे वय वर्ष 37 असे या दोघांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करत होती। यामध्ये अफसाना धनीराम धनावत हिला आम्ही ताब्यात घेतले असून हिला अटक केलेली आहे। यामध्ये हिला मान्य न्यायालयासमोर उभं केले असता मान्य न्यायालयाने 29 तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना PCR दिलेला आहे। तिच्या अधिकची चौकशी चालू आहे। तसेच यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असून त्याचे नाव साहिल उर्फ गोजी धनीराम धनावत असे असून त्याचं वय वर्ष 17 आहे। त्याला देखील आम्ही बाल न्यायालयासमोर हजर केले असता बाल न्यायालयाने पुढील आदेश दिलेले आहेत व पुढील योग्य ती चौकशी चालू आहे। पोलीस ठाणे लकड़गंज मध्ये या केस संदर्भात अपराध क्रमांक 701/25 कलम 310(2), 352, 351, 335 BNS 2023 नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, पोलीस निरीक्षक गुन्हे साईनाथ रामोड, सहाय्यक पोलीस उपायुक्त श्वेता खाडे मॅडम, पोलीस उपायुक्त राहुल मदने साहेब यांच्या नेतृत्वाखाली करत आहे। सदरच्या आरोपीमध्ये रवी श्रवण कैकाडे व अफसाना धनीराम धनावत या दोघांच्यावर पहिल्यांदा देखील गुन्हे दाखल आहेत। 392 सारखे गुन्हे, चोरी, चाकूचा धाक दाखवून पैसे लुटणे असे नागपूर मधील विविध पोलीस स्टेशन मध्ये रवी श्रवण कैकाडे याच्यावर गुन्हे दाखल आहेत। सध्या हा फरारी असून यामध्ये एकूण 3 आरोपी फरारी आहेत। त्यामध्ये रवी श्रवण कैकाडे हा असून 2 त्याचे अन्य साथीदार आहेत। असे एकूण 5 जणांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे।